माझा मितवा मालिकेचा आजचा भाग ना खूपच इंटरेस्टिंग आणि मस्तच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. वल्लरीने आता तिने केलेल्या प्लॅनप्रमाणे पहिला फोटो सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा हा फोटो जो आहे तो लपवून ठेवलेला असतो देवघरामध्ये. देवघरामध्ये सगळं सामान जे आहे ते अस्ताव्यस्त असतं, कारण कालच पूजा वगैरे झालेली असते आणि त्यामुळेच आता ते सामान अस्ताव्यस्त असताना तिथेच पुढे तिने फोटो लपवून ठेवलेला असतो. दुसरीकडे आता अंजली ही बाहेर जायला निघालेली असते. अंजली आता म्हणत असते की मी पटकनच ना देवळात जाऊन येते, आणि असं बोलून ती जात असतानाच तिला मात्र मामी सांगत असतात की जा जरा देवाजवळ निर्माल्य आहे ते सुद्धा जरा पाण्यामध्ये सोडून ये. मग तू कशाला देवघरात जातेस, थांब ना, जबरदस्तीच्या सुनबाई आहेत ना त्या जाऊन आणतील निर्माल्य. आणि असं बोलून आता ईश्वरीला मुद्दामूनच देवघरामध्ये निर्माल्य आणण्यासाठी पाठवलं जातं. तर इकडे मात्र वल्लरीच्या मनात नुसते बॉम्ब फुटत असतात की कधी एकदा सत्य समोर येते आणि कधी हे सगळं काही फुटते असंच तिला झालेलं असतं. आणि त्यासाठी तिची नुसती धडपड सुरू असते. जेव्हा देवघरामध्ये इशू येते तेव्हा इशू म्हणते की खरंच ना देवघरामध्ये किती सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. आता ती सगळं सामान आवरायचा प्रयत्न करते. निर्माल्य आणि या सगळ्या गोष्टी उचलत असते ती. आणि त्याच वेळेला आता मात्र तिला कळत नसतं की तिथे फोटो ठेवलेला आहे, तिचं लक्षही नसतं. तर तिथे ती सगळं काही आवरत असते. निर्माल्य आवरताना तिथे कलशही असतो. कलशाच्याच बाजूला तो फोटो ठेवलेला असतो, पण तिथे असणाऱ्या या आपल्या इशूला तो फोटो काही दिसत नाही. इशूला निर्माल्यमध्येच तो फोटोसुद्धा आता टाकून देते. वल्लरी मात्र एकदमच खुशीत असते. वल्लरीला असं होत असतं की कधी एकदा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या मनासारख्या होत आहेत. त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश झालेली असते. आणि त्याच वेळेला ती आता मात्र म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मला ना खूप जास्त आनंद झालेला आहे. कधी एकदा या सगळ्या गोष्टींना मी स्वतःहून अनुभवते ना असं झालं आहे. आता बघा कसा मोठा बॉम्ब फुटतो ते. एकदा का हिने तो फोटो पाहिला का नक्कीच मोठमोठे बॉम्ब फुटतील असाच विचार आता इथे असणारी ही वल्लरी करत असते. वल्लरी आता इशूची वाटच बघत असते की इशू कधी येणार आहे. इशू आता सगळे पिशवीमध्ये निर्माल्य भरून अंजलीकडे आणून देते आणि अंजलीला म्हणत असते की ताई हे घ्या. खरंच ना देवघरामध्ये खूपच सामान अस्ताव्यस्त पडलं होतं म्हणून थोडा वेळ गेला, सॉरी या त्यासाठी. त्याच वेळेला सगळं सामान आणलंयस ना, नीट बघितलंस ना सगळं, असं मामी मुद्दामून तिला विचारू लागते. तर मामीला सुद्धा आता ईश्वरी सांगत असते की हो हो सगळंच मी आणलेलं आहे. आता अंजली ही देवळात जायला निघालेली असते. तर वल्लरीला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे जो काही तिने विचार केलेला होता तो विचार आता तिच्या डोक्यामध्ये सारखा तोच सुरू असतो. आणि ती ठरवते की नाही, काहीतरी आपलं चुकतंय. आणि म्हणूनच तिच्या लक्षात येतं की नक्कीच या मुलीने हा फोटो पाहिला नसेल आणि त्यामुळेच हे सगळं घडून आलेलं आहे हा सुद्धा विचार तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. आता इथे ईश्वरी बाहेर फोनवर बोलण्यासाठी म्हणून गेलेली असते. फोनवर बोलण्यासाठी गेलेली ईश्वरी ती मात्र आता एकदमच नम्रतासोबत बोलताना टेन्शनमध्ये आलेली असते. नम्रता म्हणत असते की साधं तर आहे, फक्त बोलायचं आहे गं तुला, पण ते सुद्धा तुला बोलायला जमत नाही आहे का? जा गं, अगं बोल, तू करू शकतेस हे. असं देखील नम्रता आता ईश्वरीला टॉर्चर करत बोलत असते. तिला फोर्सफुल्ली ती या सगळ्यासाठी तयार करत असते. अगं पण मी कसं सांगू, नाही मला आता जमणार, मी सगळं काही नंतर सांगेन. मग आता अर्णव बाहेर आलेला असतो. अर्णव हे सगळं ऐकतो. तर ईश्वरीला म्हणतो की काय चाललं आहे नेमकं, मलाही कळू दे ना, आणि म्हणूनच कोणाबद्दल काय बोलताय. तर आता इथे नम्रता म्हणत असते की दे जिजूंना फोन, मीच जिजूंना सांगते की तू त्यांना किती मिस करतेस ते. आणि असं बोलूनच ती मात्र आता मजा घेत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी फोनवर बोलत असताना नम्रताला थांबवत असते. नम्रताला म्हणत असते की गप्प बसा, दे ना, मी सांगते ना जिजूंना. तिला
कळत नसतं की काय बोलावं. पण दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टींमुळे ना आता खूपच जास्त अर्णव तिथे जवळ येऊन ऐकत असतो. आणि अर्णव म्हणतो, कशाबद्दल बोलताय, जरा मला समजेल का? तर त्यावर ईश्वरी म्हणत असते की नाही, नथिंग स्पेशल, तुमच्यापर्यंत काही नाही. आणि ती लगेचच ना फोन ठेवते. इकडे मात्र आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं आहे, मला जरा सांगतेस का, काही गडबड आहे का? तर ईश्वरी म्हणते की काहीच नाही. मग इतकं विचार कसला चालू आहे, तुम्ही कुठे चालला आहात ते मला सांगा, असं आता ईश्वरी विचारते. त्यावर ना माझं जरा काम आहे, ते काम करूनच येतो, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा ते काम करून येतो असं तो म्हणतो तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे आता तुम्ही चालला आहात का, असे इशू करू लागते. त्याच वेळेला इशूला तो सांगत असतो की काय ना, थोडं माझं काम आहे, मामा आहे तुझ्यासोबत, तुला काही टेन्शन आहे का, राकेशने काही केलं आहे का, असे अनेक प्रश्न तो विचारत असतो. त्यावर मात्र ईश्वरी नाही असं म्हणते. पण आता ईश्वरीच्या मनात बरेच प्रश्न उद्भवलेले असतात आणि त्या प्रश्नांचीच उत्तरं ती आता शोधत असते. तिला कळत नसतं की आता काय करावं ही टेन्शनमध्येच अडकून असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीला म्हणत असतो की जर काही असेल प्रॉब्लेम्स तर सांग, मी तसंही मामाला सांगितलं आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला. आणि राकेशचं काही प्रॉब्लेम आहे का हे देखील आता विचारलेलं असतं. नाही, राकेशचा काहीच प्रॉब्लेम नाही, जरा माझं काम आहे ते मी येतो आवरून, असं बोलूनच आता अर्णव निघालेला असतो. पण ना आता ईश्वरीची काळजी अर्णव खूप जास्त घेत असतो हे ईश्वरीला सुद्धा कळत असतं. आणि त्यामुळेच ना आता खरं तर खूपच टेन्शन जे आहे ते ईश्वरीला येत असतं. ईश्वरी म्हणजेच ती प्रेमात असते आणि त्यामुळे ना तिला कळत नसतं की अर्णव सरांना आता कसं म्हणावं. खरंच ना, अर्णव सर किती वाट बघतात ना माझी आणि किती काळजीही घेतात. आता ईश्वरीही विचार करत असते की खरंच अर्णव सरांचंही माझ्यावर प्रेम असेल का, की खरंच मला वेगळं काही वाटते, असाच विचार ती आता करत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णवसोबत घालवलेल्या सगळ्या आठवणींना उजाळा देत असते. कारण तिला ना आता त्या अर्णवचं पुरतं वेड लागलेलं असतं. तिला जिकडे तिकडे फक्त आता अर्णवच दिसत असतो. आणि म्हणूनच ती आता विचार करत असते की अर्णव सर किती केअरिंग आहेत आणि माझीसुद्धा किती काळजी घेतात. पण मी सुद्धा ईश्वरी आहे, पण मला अर्णव सरांना लवकरात लवकर आपल्या मनातलं सांगायचं आहे आणि त्यासाठी मी कोणतेही प्रयत्न करू शकते, असं देखील आता ती म्हणत असते. इकडे मात्र आता ईश्वरीला अर्णवसोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात. म्हणजेच अर्णवने कशा पद्धतीने ईश्वरीसाठी काय काय केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ईश्वरीला आठवतात ना, तेव्हा ईश्वरी एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून गेलेली असते. मामा जे आहे ते आता आतमध्ये सगळे कामं नियोजन पद्धतीने करत असतात. म्हणजे अर्णवने सरप्राईज द्यायचं असं सांगितले तर असतं, म्हणूनच आता मग ते सरप्राईज कसं नियोजनाचं करायचं त्याचं काम मामाकडे दिलेलं असतं. मामाला केक आणि स्नॅक्सचं काम दिलेलं असतं आणि मामा ते काम करत असताना ईश्वरी तिथे येते. ईश्वरी मामाला विचारते, काही काम आहे का मामा? तर मामा सांगतात की नाही, तुम्ही मॅडम आराम करा, जा. आणि असं बोलूनच मामा तिकडनं ईश्वरीला घालवून देतात. कारण त्यांना वाटतं की ही जर इथेच राहिली तर आपल्याला कामं करता येणार नाहीत. म्हणूनच ते ईश्वरीला काहीच काम नाही असं सांगून जायला सांगतात. त्यानंतर स्नॅक्सचं आणि केकची थीम मी तुम्हाला सांगितली आहे ना, त्या पद्धतीनेच मला केक हवा आहे असं देखील तो आता केक ऑर्डर करताना बोलत असतो. इकडे मात्र आता ईश्वरी ही अंजलीच्या रूममध्ये जाते. अंजली खूप जास्त रडत असते. अंजलीला रडताना बघून आता ईश्वरीला सुद्धा कळत नसतं की काय झालं. म्हणूनच ती आता धावत पळत अंजलीकडे जाते. अंजलीला विचारते की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, बोला ना, काही झालं आहे का, दुखते का, तुम्हाला त्रास होतो आहे का, असं ईश्वरी आता अंजलीला विचारते. त्यावर अंजली म्हणत असते की नाही, मला ना आईची आठवण आली, ते काय मी देवळात गेले होते आणि येता येताच मी डॉक्टरांकडे गेले, रुटीन चेकअप होतं म्हणून. त्याच वेळेला डॉक्टर मला सगळ्या गोष्टी समजावत होते आणि त्यांना मी म्हटलं की सध्या मला डोहाळे लागत आहेत. त्यावर त्या म्हणाल्या की हो, डोहाळे पुरवायला आई असली की सगळं काही व्यवस्थित जमतं आणि आता तुला बऱ्याच गोष्टी आईही समजून सांगेल असं देखील डॉक्टरांनी सांगितलं. मग तेव्हाच मला आईची आठवण आली. जर आज माझी आई माझ्यासोबत असली असती तर सगळ्या काही गोष्टी तिने मला सांगितल्याच असत्या.
पण आता मला काहीच कळत नाही आहे मी काय करू ते. म्हणजेच आतापर्यंत त्यांनी मला जे जे काही सांगितलं ते सगळं काही मी केलं, पण आता माझ्याजवळ माझी आईच नाही आहे. मग मी कसं या सगळ्याला सामोरं जाऊ हेच कळत नाही आहे, असं देखील आता ती म्हणत असते. मला ना माझ्या आईची खूप जास्त आठवण येते. आईसोबत आमचे दिवस कमी असतील, पण जे दिवस होते ना ती आमची हॅप्पी फॅमिली होती, असं देखील आता रडतच अंजली म्हणत असते. त्यावर ईश्वरी तिला समजावते आणि ईश्वरी तिला सांगत असते की मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्ही जास्त काळजी करू नका. आज जर तुमची आई असली असती तर तिने काय विचार केला असता. तर आता अंजलीच्या हातातला फोटो तो मात्र ईश्वरीने पाहिलेला असतो. त्यामध्ये मात्र आता अर्णवचे बाबासुद्धा असतात. अर्णवच्या बाबांचा तो फोटो पाहून मात्र आता ईश्वरीला आलेले असतात बरेच प्रश्न. मग आता ईश्वरी त्या प्रश्नांमधूनच विचारू लागते की मला जरा सांगा ना, हे तुमचे बाबा आहेत, पण अर्णव सरांकडून किंवा तुमच्याकडूनही कधीच मी बाबांबद्दल काहीच ऐकलेलं नाही आहे. त्या दिवशी मी तुम्हाला विचारलं होतं, पण मला कोणीच काही सांगितलं नाही. प्लीज मला सांगा ना, काय आहे नेमकं बाबांचं, प्लीज बोलाल का तुम्ही अंजलीताई. त्याच वेळेला आता अंजली सांगायला सुरुवात करते. अंजली आता म्हणत असते की ते काय ना, बाबांचा विषय चुकूनही तू चिंटूकडे काढू नकोस. बाबांबद्दल बोललेलं चिंटूला जराही आवडत नाही, कारण त्याला बाबांबद्दल खूप जास्त राग आहे, असं देखील आता ती म्हणत असते. पण का, काय झालं. आमचा चांगला परिवार होता, म्हणजेच असं म्हणायला हरकत नाही की आमची हॅप्पी फॅमिली होती, पण त्या फॅमिलीला नजर लागली त्या बाईची. त्या बाईला खरंच ना आम्ही आताही जरी भेटलो ना तरीही सोडणार नाही, कारण त्या बाईमुळे एका दिवसातच आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्या बाईचं आणि आमच्या बाबांचं अफेअर होतं आणि ही गोष्ट आईला कळली आणि त्यामुळेच आईच्या बाबतीत हे सगळं काही झालं. पण आजही सगळ्या गोष्टी आमच्या अजूनही सगळ्याच लक्षात आहेत, याबद्दल देखील आता इकडे अंजली बोलत असते आणि अंजलीच्या डोळ्यातलं पाणीच सगळं काही सांगून जात असतं की यामागे किती काय काय घडलं आहे ते. आणि जेव्हा ईश्वरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाते, तेव्हा ईश्वरीही आता ठरवते की नको, आपण जर जास्त विचारलं तर या सगळ्याचा त्रास शेवटी त्यांनाच होणार आहे आणि म्हणूनच ती शांत राहायचा विचार करत असते. पण ती मात्र आता अंजलीलासुद्धा शांत करत असते. अंजलीला म्हणत असते की अंजलीताई, तुम्ही इतका विचार या सगळ्या गोष्टीचा करू नका, तुमच्या बाळाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की खरंच ना, मी खूप नशीबवान आहे की मला इतकी चांगली माणसं माझ्या आजूबाजूला भेटली आहेत, त्याचसोबत लाखात एक असा नवराही मला भेटला आहे, असं देखील आता अंजली म्हणत असते. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणते की किती ना अंजलीताई, किती भोळ्या आहेत ना, त्यांना हा राक्षस चांगला नवरा वाटतोय, पण आपणही आता काय करू शकतो. त्याच वेळेला आता इकडे अंजली विषय बदली करतच ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, तू माझ्यासोबत उद्या येशील ना, उद्या तुला काही काम तर नाही ना, तू फ्री आहेस ना. त्यावर ईश्वरी म्हणते की हो, उद्या मी फ्री आहे, मला काहीच काम नाही आहे. खरं तर आता अंजलीला ईश्वरीला घेऊन बाहेर यासाठी जायचं असतं की घरात सगळीजणं या सगळ्याची तयारी करतील, कारण ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि त्याचसाठी हे त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. तर आता ईश्वरी हो असं म्हणालेली असते, त्यामुळे अंजली ही खुश असते. आता अंजली ईश्वरीला सांगते की जातेच आहेस तर प्लीज जरा मामींना बोलवून घेऊन ये, कारण मला ना आजीला फोन करायचा होता. ती मगाशी मी तिला सांगितलं होतं, म्हणूनच जाता जाता जरा तिला आवाज दे आणि तिला माझ्या रूममध्ये पाठव, असं देखील आता ती बोलत असते. आणि त्यावर आता ईश्वरी उठून तिकडनं जायला निघते. अंजली मात्र आता खूप जास्त खुश होते, कारण अंजलीचा प्लॅन तर आता सक्सेस झालेला असतो. तिला ईश्वरीला घेऊन उद्या घराबाहेर पडायचं असतं आणि ईश्वरीला तिने विचारलेलं सुद्धा असतं की तू उद्या फ्री आहेस का, आणि तिने हो असं म्हटलेलं असतं. त्यामुळे एक पायरी तर आता अंजली वर चढलेली असते. दुसरीकडे मात्र आता ते फोटोज इकडे आता वल्लरीकडे अजूनही असतात. आता वल्लरी विचार करत असते की मी चांगला मोठा बॉम्ब फोडणार होते या बड्डेच्या आधीच, पण या मूर्ख ईश्वरीने ना खरंच ना निर्माल्यासोबत तो फोटोही टाकून दिला वाटतं. काय बोलावं या मूर्ख मुलीला, खरंच ना सगळा प्लॅन फ्लॉप घालवला. पण आता नाही,
काही झालं ना तरी हे सत्य मला समोर आणायचंच आहे. जेव्हा ईश्वरीला हे समजेल तेव्हा ईश्वरीच एवढा मोठा तांडव करेल ना. आणि जेव्हा अर्णव आणि अंजलीला सुद्धा कळेल की सुप्रियाच ही ईश्वरीची आई आहे आणि त्यामुळेच हे सगळं झाले, तेव्हा मात्र खरंच हे सगळं पाहण्यासारखं असेल. पण हे दिवस लवकरच येतील आणि मीच हे दिवस यांच्या आयुष्यात आणेन. आता एकावर एक बॉम्ब तर मी फोडतच राहीन असंही तिचं ठरलेलं असतं. ईश्वरी आता नेमकी वल्लरीच्या रूममध्ये यायला निघालेली असते आणि वल्लरीने हा फोटोंचा तमाशा मांडून ठेवलेला असतो. त्याच वेळेला आता ती हातात फोटो घेऊन एकटीच बडबडत असते आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते. ईश्वरी जेव्हा तिथे येते तेव्हा ती दार वाजवते आणि म्हणत असते की मामी, तुम्हाला अंजलीने बोलवलं आहे. आता मामी खूप जास्त बाचकळते कारण तिच्या हातामध्ये सुप्रियाचा आणि त्याचसोबत अर्णवच्या बाबांचा फोटो असतो. मग आता तिला कळत नसतं की काय करावं, म्हणूनच आता ती हळूच तो फोटो मागे लपवते. आणि तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या रूममध्ये नॉक न करता यायची? दरवाजा ओपन होता म्हणून डायरेक्ट घुसायचं का? पण मामीच्या डोक्यात विचार चालू असतो की तिने तर दरवाजा बंद केला होता, मग हा दरवाजा उघडला तरी कसा? त्यानंतर मामी मात्र ईश्वरीवर ओरडत असतात आणि ईश्वरीला तिकडनं जायला सांगत असतात. आताच्या आता चालती हो असं ओरडून बोलत असतात. ईश्वरी आता निघून जाते तर मामी दार लावून घेतात आणि तिला घाम आलेला फुसतात. पण मामी आता ठरवतात की आता असं तसं डगमगून चालणार नाही. काही झालं तरी लवकरात लवकर हे सत्य सगळ्यांसमोर आणायलाच हवं असं आता मामी विचार करत असते. मग आता मामी तात्पुरती का होईना तो फोटो पुन्हा एकदा ठेवायचा विचार करत असते. कारण वाढदिवसादिवशी काही झालं तरी हे सरप्राईज द्यायचं आहे आणि मोठा बॉम्ब फोडायचा आहे हे तर नक्की असतं. तर दुसरीकडे आता ईश्वरीला अर्णवला प्रपोज करायचं असतं आणि त्याचसाठी तिने खूप छान असं डेकोरेशनही केलेलं असतं. घराच्या बाहेरच खूप अशी छान असे हार्ट शेपचे फुगे सगळीकडे पसरवलेले असतात. अर्णवच्या डोळ्यावर तिने आता पट्टी बांधलेली असते आणि अर्णवला ती बाहेर घेऊन येते. अर्णवला जेव्हा आता ती बाहेर घेऊन येते तेव्हा अर्णव हे सगळं पाहतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की हे सगळं काय आहे मिसिंदर? त्यावर ईश्वरी आता गुडघ्यांवर बसते आणि अर्णवला प्रपोज करायसाठी ठरवते. कारण तिला आता अर्णवला मनातील सगळ्या गोष्टी सांगून टाकायच्या असतात आणि त्याचसाठी तिची ही तयारी असते. इकडे मात्र आता अर्णव उभाच असतो तर ईश्वरी अर्णवला आता गुडघ्यावर बसून म्हणू लागते की सर, मला कळलेलं आहे की मला तुमच्याशिवाय जमत नाही. म्हणजे सगळीकडेच ना सध्या तरी मला तुम्हीच दिसता. तुमच्याशिवाय माझं जराही पान हलत नाही आहे. त्यामुळेच मला कळून चुकलेलं आहे की मी तुमच्या प्रेमात पडलेली आहे. मला खरंच मनापासून तुम्ही खूप जास्त आवडता असं देखील आता ईश्वरी बोलते आणि ईश्वरी आपल्या प्रेमाची कबुली देऊ लागते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आय लव्ह यू खरंच. असं म्हटल्याबरोबर आता अर्णवलाही ईश्वरीचंही आय लव्ह यू ऐकायचं असतं आणि ईश्वरीने फायनली आय लव्ह यू म्हटल्याबरोबर अर्णवही खूप जास्त खुश होतो. अर्णवही आता ईश्वरीच्या हातचं गुलाबाचं फूल घेतो आणि अर्णवही ईश्वरीला आय लव्ह यू टू असं म्हणतो. त्यावर ईश्वरीही खूप जास्त खुश होते. मग काय, अर्णव ईश्वरी खाली गुडघ्यावर बसलेली असते ना तिला वर उचलतो, म्हणजेच तिच्या खांद्याला धरतो आणि तिला उभं करतो. त्याच वेळेला आता ईश्वरी जेव्हा आय लव्ह यू बोलते तेव्हा अर्णवही खूप जास्त खुश होतो आणि त्याने सुद्धा आता आपल्या मनातील जे काही भाव आहेत ते सगळे काही सांगून टाकलेले असतात. म्हणजेच त्याचंही ईश्वरीवर प्रेम आहे. दोघांनी आता एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देऊन टाकलेली असते आणि त्यामुळेच ना आता अर्णवला माहिती झालेलं असतं की ईश्वरीचं प्रेम आपल्यावर आहे आणि आपणही प्रेम कबूल केले म्हटल्यावर आता कोणताही दुरावा नको. आणि मग अर्णव ते गुलाबाचं फूल हातामध्येच ठेवून ईश्वरीला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि ईश्वरी आता अर्णवच्या मिठीमध्ये सामावून गेलेली असते. तिलाही आता एकदमच हे सगळं काही हवं असतं. ती आता मनाने शरीराने पूर्णपणे समर्पित झालेली असते अर्णवसाठी आणि त्यामुळेच ना तिला आता अर्णवही आवडत असतो आणि अर्णवने सुद्धा या सगळ्यामध्ये तिचं प्रेम स्वीकारलेलं असतं आणि वर त्याच्या मनामध्ये जे प्रेम असतं ते सुद्धा कबूल केलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी खूप जास्त खुश असते. तिच्या मनामध्ये असे भिरभिरते फुलपाखरच उडत असतात आणि त्यामुळेच ना आता तिला एकदम भारी वाटत असतं. अर्णवने सुद्धा आता तिला आय लव्ह यू बोललंय हे फिलिंगच तिच्यासाठी काही वेगळं असतं आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश असते. अर्णवला ती मिठी मारत असते. अर्णव तिला आता म्हणत असतो की खरंच मीही तुझ्या प्रेमात
तसाच आंधळा झालेलो आहे. अर्णव आणि ईश्वरी मिठीत असतानाच ईश्वरीने आता अर्णवला आय लव्ह यू म्हटलेलं असतं आणि अर्णवने त्या आय लव्ह यूचा स्वीकार केलेला असतो. पण ईश्वरी अर्णवला थँक्यू बोलत असते. थँक्यू अर्णव सर. पण आता ईश्वरीचं हे सगळं काही स्वप्न असतं. ईश्वरी स्वप्नातच अर्णवला थँक्यू अर्णव सर असं म्हणत असते. तर आता अर्णवला जाग येते. अर्णव इकडे तिकडे पाहतो. तो विचार करतो की हा तर मिस इंदोरचाच आवाज आहे, पण ही कोणाला नेमकं थँक्यू बोलते हे सुद्धा आता तो बघतच राहतो. कारण तिच्या तोंडात फक्त अर्णवचंच नाव असतं. अर्णव सर थँक्यू असं म्हणत असते. म्हणून समोर ज्या ओढण्या लावलेल्या असतात ना, त्यातील एक ओढणी बाजूला करून तो आता ईश्वरीकडे पाहत असतो. आणि त्याच वेळेला त्याला समजतं की ही तर ह्यालाच थँक्यू बोलते. झोपेतही माझाच विचार करते, हाच विचार आता अर्णवच्या मनामध्ये येत असतो. अर्णव मात्र आता हसत असतो. ईश्वरीला गोड गुलाबी हे स्वप्न पडलेलं असतं की तिने अर्णवला प्रपोज केलेला आहे आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी असते. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ओसंडून वाहत असतो. मात्र आता अर्णव म्हणतो की हाच आनंद उद्या मला तुझ्या चेहऱ्यावर बघायचा आहे. म्हणूनच त्याने आता ईश्वरीच्या वाढदिवसादिवशी सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्यासाठी तो खूपच जास्त हॅप्पी असतो. कधी एकदा उद्याचा दिवस येतो आणि ईश्वरीला आपण सरप्राईज देतो असं त्याला झालेलं असतं. अंजली आता ईश्वरीला घरात घेऊन येते. तोपर्यंत अर्णवने खूप छान असं इंदोरी थीम करून डेकोरेशन केलेलं असतं. इंदोरी गच्चक, इंदोरी स्पेशल चायनीज, त्याचसोबत इंदोरचा स्पेशल राजवाडा हा सुद्धा समोर एका थीममध्ये वॉलपेपर म्हणून ठेवलेला असतो. ईश्वरी जेव्हा घरी येते तेव्हा सगळीजणं सरप्राईज असं म्हणून ओरडतात आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरीचं तोंड गोड करतो आणि ईश्वरीचं औक्षण करतो. नवऱ्याने जेव्हा बायकोचं औक्षण केलं जातं, म्हणजे नवरा जेव्हा बायकोचं औक्षण करतो, ही फिलिंगच काहीशी वेगळी असते आणि तीच फिलिंग्स आता ईश्वरीला सुद्धा आलेली असते आणि त्यामुळे ती म्हणत असते की जगातला हा सगळ्यात बेस्ट मोमेंट माझ्यासाठी आहे. तर इकडे मात्र जो अर्णवने ड्रेस आणलेला असतो ना, त्या ड्रेसच्या बॉक्समध्येच आता वल्लरी तो फोटो लपवून ठेवत असते, जेणेकरून तो फोटो आज तरी का होईना ईश्वरीला भेटेल आणि मग आपल्याला जे हवं आहे ते साध्य करता येईल हाच माइंडमध्ये तिचा विचार असतो आणि त्यामुळेच ना आता तो फोटो ती त्या ड्रेसमध्ये लपवून ठेवत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ना हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.